नमस्कार, मी महेश कांबळे. नेटसप डायरेक्ट या कंपनीच्या माध्यमातून बायोफिट सबसे हिट हे कॉन्सेप्ट घेऊन आपण कोकणामध्ये काम करतोय आणि आपले वापरकर्ते 1 वर्षापासून 1-1.5 वर्षापासून आपले नेटसपचे वापरकर्ते आहेत आणि जस्ट आम्ही इथून लांजाला जात होतो आणि त्यांची फवारणी बघून पाहिलं त्यांना फवारणी करताना आणि ते आपल्याच टिंबरीची आणि बायो 99ची ती फवारणी करतायत. तर त्यांचा अनुभव खूप छान आहे. त्यांचा हा प्लॉट आहे. सगळ्या ह्याच्यात ते स्वतः फवारणी करतात सकाळपासून. तर रिझल्ट किंवा शेतकरी कसा समाधान आहे ते समजून घेऊया. तर नमस्ते काका. नमस्कार, तुमची नमस्कार. पूर्ण ओळख सांगा आणि आपण तुम्ही बायोफिटचे जे प्रोडक्ट वापरता त्यात कोणकोणत्या पद्धती रिझल्ट आलेत आणि नंतर या प्लॉटमध्ये कसा रिझल्ट तो पण सांगा. नमस्कार. माझं नाव पुरुषोत्तम रामकृष्ण दीक्षित, राहणार आवारी, तालुका लांजा, जिल्हा रत्नागिरी. आणि मी 2022ला हा प्लॉट लावलेला आहे. ओके. 2022 पासून ह्या प्लॉटची मी सेवा करतोय. म्हणजे 2 वर्ष झालेत. 2 वर्ष झाली. ओके. हा तिसरा पावसाळा चालू आहे हं, 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 2022ला. हं. आणखीन गेल्या वर्षापासून मला महेश कांबळे आणि नरेश कांबळे भेटले. ते म्हणाले, की तुम्ही हे बायो 19 आणि स्टीमरीज वापरून बघा. NPK वापरून बघा. तेव्हा मी पावसाळ्यात NPK वापरलं या दोन्ही बागांना. हं. आणखीन आता बायो 19ची काका मला सांगा जेव्हा तुम्ही एन-पी-के फक्त वापरता कारण की आपल्याकडे आता मुद्दाम ह्याला मी थांबवलं का? हं. कारण की खूप असे शेतकरी आहेत ते प्रत्येक शेतकरी हा फवारणी करत नाहीये. म्हणजे सर्वच आपल्या गावागावात जे आहेत 10-20 झाडं आहेत. बरोबर. ते प्रत्येक व्यक्ती फवारणी करत नाही. पण हं. एन-पी-के टाकून आता ही पहिली फवारणी आहे तुमची. पहिली फवारणी. एन-पी-के टाकून तुम्हाला तुमच्या प्लॉटमध्ये काय-काय बदल वाटला? म्हणजे झाडांमध्ये तुम्ही सांगू शकता असं? आता काय आहे माहिती आहे का? हां. तुम्हाला आता दाखवतो. ओके. आता हे झाड आहे माझं. हां. हे गेल्या वर्षी पावसाळ्यात एवढं होतं. इथपर्यंत. इथपर्यंत होतं. हं. हे पावसाळ्याच्या नंतर NPK टाकल्याच्या नंतर हां. साधारण त्याला ही एवढी ग्रोथ झाली. ओके. हे बघा. आणि तर हा हे हा नवीन फुटवा आहे. हा सगळा नवीन मजबूती पण फुटवा. हे चांगली आहे ना नवीन मजबूती फुटव्याची? मजबूती बघा कशी आहे ती. वरून त्याच्यावरती पण फुटवे सुरू झाले त्याच्यावरती पण फुटवे चालू झाले. आणि हा मोहर सुरू झाला. आता हा मोहर चालू झालेला आहे. जिवंत मोहर. जिवंत मोहर आहे. त्यामुळे हे NPK वापरायला माझी तरी एक सर्वांना प्रार्थना राहील. की ओके. सर्वांनी NPK वापरा. लोंबी येतात. हं. त्यावेळेला बाय 19 आणि स्टेमरीज. स्टेमरीज हं, हं. वापरलं. त्याच्यामुळे मला खूप चांगला अनुभव आला. ओके. म्हणजे तुम्ही काजू, आंबा, फणस आणि भातशेती. फणस आणि भातशेती. गेल्या ओके. वर्षी फणसावर पण मारलं होतं. हां. ते जवळ-जवळ आता मला 7-7.5 फूट उंचीचे झाले. 2 हो. वर्षाचे फणस. 2 वर्षाचे फणस. 2 वर्षाचे. कारण माझा आता मी 5 फूट 5.5 फूट आहे. हं. माझा असा वरती हात पोहोचत नाही शेंड्याला. एवढा एवढे हे उंचीला झालेत. आणि एन-पी-के टाकल्यामुळे आपण स्टिमरीची स्पेशल परत फवारणी घेणार कारण की उत्पन्नात आपल्याला महत्त्वाचा मुद्दा आहे उत्पन्न वाढ. बरोबर ना? बरोबर. म्हणजे तुमचं झाड सगळं चांगलं झालंय, मोहर चांगला तर उत्पन्न वाढीसाठी आपण स्टिमरीच वापरतोय. तर ह्या वर्षी जो मोहर आहे, हं. तो सर्वांना कशा पद्धतीने वाटतोय? सरसकट आलाय का एकसारखा सगळीकडे? आता काही सुरुवात. सुरुवात झालेली आहे. हं, हं, हं. पण ही फवारणी केल्यावर माझा अंदाज आहे 100% मोहर येऊ शकेल. ओके. म्हणजे हां. तसा तुम्हाला दिसतोय का बऱ्यापैकी मोहर सगळं? बऱ्यापैकी दिसतोय. आता आता हा बारीक-बारीक येतोय ना. हा बघा. आता हा इथून आपण येतोय. एक प्रॅक्टिकल बघूया. हा एक फवारणी. हा एक येतो. फवारणी करायच्या आधीच आहे हां? आधीच आहे हां, तो. आहे. त्याच्यानंतर हा पण बघा. हा प्रत्येक इथे जे येत आहे. फुटवा आहे, प्रत्येक फुटव्याला ह्या मोहर फुटव्याला येतो. आहे. आता हा इथे फुटव्याला पण आपल्याला येणार तो. सुरुवात झालाय. हा बघा. तो सुरुवात येणार, झाली. तो आता येणार. तुम्ही बघायला गेलात सर्व सरसकट येईल असा माझा आहेच अंदाज आहे. आहे. म्हणजे जास्त वेळ लागणार पण नाही. आता ऑलरेडी दिसतोय. दिसायला लागलाय. म्हणजे प्रत्येक फुटव्याला जो सक्षम फुटवा आहे, हं, त्या हं. प्रत्येकाला आहे आणि जो हां. आता नवीन फुटवा म्हणजे ते आता काय बोलतात, हा नवीन फुटवा आहे. हा बघा. हो, याला पण येणार तो. हां, मग आता ह्याला सुद्धा येणार. हो. म्हणजे जे फुटवा आहे त्याला पण येऊ शकतो स्टीमरीच शकतो. मारल्याच्या नंतर. होय, होय. पण आता तुम्हाला सरसकट दिसतंय की सगळीकडे आणि हं. यांचा पूर्ण अरे, अरे! हां, थांबा का? हं. हां, हां. हा पण बघा. दगड हा बघा. हा ह्यातून येणार आता. ह्यातून येणारा. हो, हो. म्हणजे तयारीच आहे आणि ती क्वालिटी तयारीच आहे. दिसते सगळे. हं. आणि यांचा पूर्ण प्लॉट जर बघितलात, 1 मिनिट दाखवतो तुम्हाला. हं. हे पहा. हा त्यांचा पूर्ण प्लॉट आहे. हा नवीन फुटवे पण छान आहेत. क्वालिटी खूप चांगल्या पद्धतीने आहे. हो. आणि हा जिवंत मोहर आता आहे आणि याच्यावर स्टीमरीच आता योग्य वेळी म्हणजे इथे आपल्याला स्टीमरीची फवारणी झाली आता तर ह्याचा उत्पन्नात खरंच जबरदस्त रिस्पॉन्स येणार आहे आणि कमीत कमी आपण 2 फवारण्या देणार आहोत त्यांना जेणेकरून शेतकऱ्यांचा एक मोठा प्रॉब्लेम आहे की जास्त जर
मोहर आला आणि जास्त जर धड झाली तर माणसं घाबरतात. कमी हे होतंय काय उत्पन्न साईज कमी होते. पण स्टीमरीच मध्ये तुम्हाला ह्या वर्षी बघायला मिळेल की साईज वाढलेली दिसेल. साईज वाढलेली दिसेल हे प्लस बघा. प्लस मोहर पण तुम्हाला जिवंत दिसेल सगळं आणि धरायला पण सुरुवात झालेली आहे. हे पहा, धर सुरू झाले. आता याच्यावर स्टीमरी जशी पडेल हम्म. तसा हा मोहर जिवंत राहू शकतो आणि उत्पन्न पण जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करणार स्टीमरेज. तर काका तुम्ही समाधानी आहात ना? मी समाधानी आहे. ओके. आपण आता पुढची जी व्हिडिओ असेल ती उत्पन्न वाढीची काढूया आपण. म्हणजे खरोखर मोहर धरला कसा पद्धतीने आला आणि त्याच्यानंतर त्याची धर कोणकोणत्या स्टेजमध्ये कशी आहे आणि आपण एक दोन तिसरी स्टेज आहे मे महिन्यात आपली झाडं कशी आहेत हे पण आपण बघितलं पाहिजे. कारण की एनपीके तुम्ही टाकताय आणि उत्पन्न वाढतंय तर मे महिन्यातलं झाड कसं आहे हे पण बघणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी. Yes. कारण की मे महिन्यात जर चांगलं झाड राहिलं तर पुढच्या वर्षी त्याची लवकर धर होऊन लवकर सक्षम राहिलं तर त्याच्या पुढच्या वर्षी पण चांगल्या पद्धतीने होईल. तर ह्या वर्षी आपण ह्या 3-4 स्टेजमध्ये सर काकांचा नक्की आम्ही रिव्ह्यू घेऊ. ओके. तर तुम्ही Okay. मुलाखत दिलात, खूप मोलाची मुलाखत आहे काका. थँक्यू तर थँक्यू. तुम्ही हा मोलाचा जो वेळ दिलात आम्हाला तुमचा स्वतःचा